श्री गणेशाचा उत्सव आहे। ह्यावेळी मी स्वतः सगळं काही करणार आहे। तुला कैलासातील ते दिवस आठवत असतील, तिथे आपण करत असलेले उत्सव आठवत असतील। हो, सगळे गण, कार्तिकेय, नंदी सगळे हा उत्सव उत्साहाने साजरा करायचे। रंगा, इतक्या रात्री? तुम्हीच काम दिलं होतं ना मला। काय काम दिलं आहे तुम्ही? बानूचे जर काही निरोप असतील तर ते इथे आणून द्यायचे आणि इथले निरोप वाड्यावर नेऊन द्यायचे। काय संदेश आहे बानूचा? जे बानूची अशी इच्छा आहे का गडाव उत्सव आहे तेव्हा तिला गडाव येता यावं म्हणून। पण इथे येण्याची तर सर्वांनाच अनुमती आहे, मग बानूला अनुमती मागण्याची काय आवश्यकता? आवश्यकता आहे। बानूला माझा निरोप द्या की तिला जर गडावर यायचं असेल तर माझी अनुमती लागेल, आणि तिला गडावर येण्यासाठी माझी अनुमती नाही। म्हाळसा, आपण यावर बोलूयात। जी मग म्या काय करावं? या तुम्ही। म्हाळसा, अशा ह्या शुभ प्रसंगी तू तिला येण्याची अनुमती द्यायला हवी होती। तिने आलेलं मलाही आवडेलच, पण हे सगळं तिच्यासाठी सोपं होऊन जाईल। म्हणजे तिच्यासाठी हे सोपं असू नये का? मी जे म्हणते आहे त्याचा तुम्हाला आज प्रत्यय येईलच। तिला गणेशाची भेट घ्यायची आहे, पण तिची आणि गणेशाची भेट सोपी होता कामा नये। त्यासाठी तिला तिच्या प्रयत्नांची शर्थ करावी लागेल। तिची प्रार्थना जर त्याच्यापर्यंत पोहोचली तर गणेश दर्शन देईलच। तुला जे काय म्हणायचं आहे ते मला कळतंय, परंतु ह्या अशा शुभ प्रसंगी तिची परीक्षा पाहण्याची काय आवश्यकता? प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे। तिला लवकरात लवकर सत्य कळावं असं मलाही वाटतं, पण त्यासाठी संकल्प हवा। आधी छोटा संकल्प, मग मोठा संकल्प, आणि मग अधिक मोठा संकल्प। असं करत करत मी तिला कैलासात घेऊन जाणार आहे। शेवटी तुझी सख्य आहे, तू जो निर्णय घेशील तो आपण अंमलात आणूया। ती माझी सखी आहे, पण तुमची कोणी नाही का? आता तू माझी परीक्षा पाहत आहेस? नाही, असंच। चल निघूया। ब्राह्ममुहूर्त होईल आता। हो, पण हे अजून जागे झाले नाही। अहो, हे श्री गजानन, हे श्री विनायक, हे श्री मयुरेश्वर, हे श्री चिंतामणी, हे श्री महागणपती, हे श्री गौरी कुमार, काय करावे आता? काय केले म्हणजे जागे होतील? म्हाळसा, आज गणेश चतुर्थी आहे। ह्या मासातील ही गणेश चतुर्थी सर्वच गणेश भक्तांसाठी विशेष महत्त्वाची आहे, आणि ह्या निमित्ताने आज गडावर देखील विशेष उत्सव साजरा होणार आहे। केवळ जेजुरी गडावरच नाही देवी, तर सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे। गणपती भक्त सर्व दूर आहेत। स्वाभाविकच आहे। श्री गणेश त्यांच्या भक्तांना सुबुद्धी आणि समृद्धी प्रदान करतात, आणि आज गडावर रिद्धिसिद्धी देखील या उत्सवासाठी आहेत। हा विलक्षणच योग म्हणायला हवा। केवळ रिद्धिसिद्धी नाही, तर आपण दोघेही जेजुरीत आहात देवी। खरोखरच मोठा भाग्याचा क्षण आहे हा। म्हाळसा, आजपर्यंत दरवर्षी ह्या दिवशी हा उत्सव गडावर साजरा होतो, परंतु आजचा हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, कारण आज तुम्हाला श्री गणेश कोण आहेत ह्याचं स्मरण आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा आजच्या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। हो, आता आपण गणेशाला भेटायला हवं।
ब्राह्ममुहूर्त झाला आहे. आज मी स्वतःच्या हाताने त्याला अभ्यंग स्नान घालणार आहे. त्याला प्रिय असे मोदक भरवणार आहे. आता आपण आधी श्री गणेशांच्या कक्षात जाऊया. रिद्धी सिद्धी देखील तिथे आल्याच असतील. हो, चला. रिद्धी सिद्धी, तुम्ही जाग्या झालात सुद्धा? हो, केव्हाच, पण हे अजून उठत नाही आहेत. खूप प्रयत्न केले. असा कसा जागा होत नाही? आज उत्सव आहे आणि उत्सव मूर्तीने जागे व्हायचे नाही म्हणजे काय? श्री गणेश, आम्ही तुम्हाला जागा करायला आलो आहोत. ब्राह्ममुहूर्त आला सुद्धा. आता डोळे उघडा पाहू. स्नानाची तयारी झाली आहे. गणेश, तुझ्या आवडते सगळे पदार्थ मी बनवणार आहे. तुझ्यासाठी आणि रिद्धी सिद्धींसाठी नवीन वस्त्र आभूषण तयार ठेवली आहेत. सगळ्यांना तुमचा यथोचित सन्मान करायचा आहे आणि मी देखील तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देणार आहे. हो, पण त्यासाठी गणेशाने जागे व्हायला हवे. बघा ना, अजून जागे नाही झाले. काय करायचे आता? अहो, उठा, उठा ना. हे जागे झाले. अहो, पहाट झाली. स्नानाची वेळ झाली. गणेश, उठ. चल, आपल्याला स्नानगृहात जायचे आहे. नारायण नारायण. नारदा, असे अचानक ब्रह्मलोकी आगमन कसे काय केलेस? मी आपल्याला आमंत्रण द्यायला आलो आहे. आमंत्रण कशाचे? गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जेजुरी गडावर एका खूप मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव सगळ्यांसाठीच त्यांच्या मनोवांछित इच्छापूर्तीसाठी महत्वाचा असेल. आज मला तुमचं दर्शन झाल्या बिगर मी हातनं जायची नाही, हे मी पक्क केलं आहे बघा. बाणाई, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आणि म्हणून मी तुला दर्शन द्यायला आलो आहे.